पनवेलमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात शेकापने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे। जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 7 जागा राखल्या आहेत। तर भाजपने आपल्या ताब्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गमावला असला तरी शेकापच्या ताब्यातील 2 जिल्हा परिषद मतदारसंघ खेचून आणत 2 जागांवर मुसंडी मारली आहे। पनवेलमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात शेकापने आपले वर्चस्व कायम ठेवले। जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 16 पैकी 7 जागा राखल्या आहेत। तर भाजपने आपल्या ताब्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गमावला असला तरी शेकापच्या ताब्यातील 2 जिल्हा परिषद मतदारसंघ खेचून आणत 2 जागांवर मुसंडी मारली आहे। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली। पंचायत समितीच्या 16 पैकी 7 जागा शेकाप, 6 भाजप आणि 3 काँग्रेसला मिळाल्या। पंचायत समितीत लाल बावटा आणि कमळ यांच्यामध्ये फक्त 1 जागेचा फरक होता। मात्र शेकापसोबत काँग्रेसने आघाडी केल्याने काँग्रेसला मिळालेल्या 3 जागांमुळे शेकापला सत्ता स्थापनेचे बळ मिळाले। नेरे विभागात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा त्यांनी जिंकल्या। नेरे आणि आदई गणात भाजपचेच कमळ फुलले। वावंजे गट आणि गणात शेकापने बाजी मारली। चिंध्रणमधून अपेक्षेप्रमाणे माजी सभापती काशीनाथ पाटील यांनी बाजी मारली। 2000 मतांनी पाटील निवडून आले। पळसपे गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या पत्नी लीना पाटील भाजपकडून निवडणूक रिंगणात होत्या। मात्र शेकापच्या राजश्री भोपी यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली। या गणात भरत मात्रे या काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला। कोणमधून शेकापला लॉटरी लागली। गुळसुंदे गण आणि गटात लाल बावटा फडकला। तसेच पोयंजे गणातून हाताच्या पंजाला मतदारांनी पसंती दिली। अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गव्हाण गटातून शेकापचे रवींद्र पाटील विजयी झाले। गव्हाण आणि वहाड या दोन्ही पंचायत समितीच्या जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतल्या। केळवणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शेकापने जिंकली। मात्र आपटे गणात भाजपचा उमेदवार विजयी झाला। संवाद मराठीसाठी मनोज भिंगारडे, नवी मुंबई।